इव्हनिंग ऑल ऑफ यू. काय ऑल ऑफ यू तू काय म्हणली? तेच म्हणणार होते पण तू पहिले म्हण. ऑल ऑफ यू. ऑल ऑफ यू नाही ऑल ऑफ यू. ऑल ऑफ यू. हा ओके. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आणखी एका ब्लॉग मध्ये. तर हा शूट आम्ही का बरं करतोय ते तुम्हाला एकदा संक्षिप्त रूपामध्ये मी तुम्हाला सांगतो की काल आम्ही जो व्हिडिओ टाकलाय त्याला 111+ व्ह्यूज आले. विचार सुद्धा नव्हता केला की 100 एवढे व्ह्यूज येतील म्हणून, पण मग आलेत. आणि थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि आम्ही तुम्हाला सजेशन सुद्धा विचारले, सगळ्यांनी एकदम भारी सजेशन दिलेत. तर त्याच्यामध्ये आम्हाला ना भरपूर सारे क्वेश्चन्स विचारले की की तुमची स्टोरी, तुमची काय असं ते अरेंज मॅरेज स्टोरी, तर त्या गोष्टी लव्ह मॅरेज स्टोरी वगैरे अशा टाईपमध्ये. तर त्या सध्या अनफॉर्च्युनेट आम्ही सध्या ते रिव्हील म्हणजे सांगू शकत नाही, नाही तर आम्हाला घराच्या बाहेर काढून देतील सगळेजण. तर त्या गोष्टी नंतर सांगूयात. आणि त्याच्यामुळे मग आम्ही ना असा विचार केला की काही काही क्वेश्चन्स आम्हाला आवडलेत. म्हणजे 2-3 जण असे होते की ज्यांनी आम्हाला क्वेश्चन्स विचारले की बाबा हे तुम्ही सांगा बाबा लोकांना, ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती करायची आहे. आणि त्या की कोणाला पण माहीत नाही, आमच्या घरच्यांना सुद्धा माहीत नाही. तर मग ते माहिती बाहेर कोणाला नाही घरच्यांना का माहिती. क्वेश्चन. तर काही गोष्टी अशा आहेत की सध्या नाही हे करता येत. त्याच्यामुळं आम्ही ज्या गोष्टी काही दिवसानंतर ते पण नंतर आता नाही. तर काही दिवसानंतर आम्ही त्या सुद्धा गोष्टी असं म्हणल्यावर मॅडम जेव्हा आम्हाला कम्फर्टेबल होतील आमच्या, तेव्हा आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगूयात सगळ्या गोष्टी ज्या की घरच्यांना सुद्धा माहिती नाही. चलो, तर मग आम्ही असा विचार केला की आम्ही दोघांनी एकमेकांना मी पहिले विचारते क्वेश्चन. तू पहिले तर हिने क्वेश्चन सुद्धा रेडी करून ठेवले जे की मला काही माहित नाही. तर काय आहे ते, तर ते याचा टॉपिक असणार आहे आवर फर्स्ट इम्प्रेशन ऑफ ईच अदर. म्हणजे आम्ही एकमेकांना फर्स्ट टाइम कसं इम्प्रेस केलं, कसे इम्प्रेस झाले, किंवा इम्प्रेस झाले की नाही, किंवा नाही मी नाही झाले अजून इम्प्रेस नाही झालेलो. ओके. ते घर की मुर्गी दाल घर की मुर्गी दाल बराबर असं असतं. तशा टाईप मध्ये आता शेवटी मुलगा आहे. चला मी विचारते पहिले प्रश्न. ओके, फर्स्ट तू विचार काय विचारायचं आहे तुला. तर मी सांगतो बालिकी तुला. खरं खरं सांगायचं. खरं म्हणजे विचार तर करावा लागेल. तू मला हिस्ट्री विचारशील 25 वर्षा पहिल्याची, मग कसं मी माझ्याबद्दल. तर तुझं वर्ष तर 75 वर्ष पहिल्याची. तू जेव्हा तू मला पहिल्या वेळेस बघितलं होतं तेव्हा तुझ्या डोक्यामध्ये काय विचार आला? मला वाटलं असंच काहीतरी करशील. ओके, तर फर्स्ट टाइम आपण कुठे भेटलो ते सांगू नाही ना. ओके. तर त्या टाइमचं म्हणजे ती वाली सिच्युएशन सांगतो की कसं झालं होतं, काय झालं होतं. तर फक्त टाइम आणि प्लेस ते सांग. आन्सर दे पटकन. ओके ठीक आहे. तर फर्स्ट टाइम असं झालं होतं, एक शर्ट घातलेली मुलगी जे की काय म्हणतात चेक्सवालं, ब्लू का स्काय ब्लू कलरचं चेक्सवालं एक शर्ट घालून एक मुलगी आली. ब्लू कलरचं चेक्स वाले शर्ट माझ्याकडे. ब्लू का स्काय ब्लू नव्हतं काय, तुला फोटो दाखवले मी तुझा. तर ते फर्स्ट बघितलेलं तेव्हा, फर्स्ट जेव्हा आपण एकमेकांना बघितलं तेव्हा त्या ड्रेसवर. तर तेव्हा सो वेलकम गाईज. तर तुम्हाला थोडासा कॅमेरा अँगल हल्ल्यासारखा वाटत असेल कारण की मध्ये एक छोटासा ग्लिच आला होता अचानक मध्ये. तर वापस सुरुवात करतोय. तुझा क्वेश्चन काय होता स्टार्टिंगचा? मी विचारलं होतं तुला की जेव्हा तू मला फर्स्ट टाइम बघितलं होतं. ओके. फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा काय होतं? तेव्हा म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये काय विचार आले होते? डोक्यामध्ये माझे विचार आले होते तर तेव्हा मी तुला सांगितलं होतं की एक ब्लू कलरचं चेक्सचं तू शर्ट घालून फर्स्ट टाइम माझ्याकडे ब्लू कलरचं चेक्सचं शर्ट आहे आणि मी ते तुला फोटो पण दाखवल तुझ्या याच्यामध्ये फोनमध्ये. ओके. तर तर आली समोर माझ्या, हिच्यासोबत 2-3 मुली सुद्धा होत्या.
हिच्या फ्रेंड्स, काय सांगते मग? हिच्या तुझ्या मला फ्रेंड्स. काहीच आठवत नाही. हा तर तुला आठवत नाहीये, पण मग मी जेव्हा एक्सप्लेन करेन तुला बिहाइंड द कॅमेरा, तेव्हा तुला समजेल की काय. तर हिच्या मैत्रिणी होत्या, ही पण होती त्याच्यामध्ये. एवढं काही वाटलं नाही, जस्ट मुली आल्या आहेत सोबत, म्हणजे साईडला आल्या होत्या त्या माझ्या. मस्त चालू आहे यांच्या गप्पा वगैरे म्हणजे तुझ्या डोक्यात काय आलं तर ते सांग. माझ्या डोक्यामध्ये काहीच नव्हतं, काहीच नाही. असं वाटलं सुद्धा नव्हतं की ही पोरगी आयुष्यामध्ये येईल वगैरे. कारण की हिच्या ज्या बाकीच्या फ्रेंड्स होत्या, तर त्या पण व्यवस्थित, माझ्या पण फ्रेंड होते एक दोन तिथं. तर व्यवस्थित चालू होतं आमचं. पण मग असं कधी विचार नव्हता केला की असं होईल तसं होईल. नंतर फ्रेंडशिप वगैरे झाली थोडीफार नॉर्मल. आणि बस फर्स्ट टाइम एवढं काही वाटलं नाही. जेव्हा फर्स्ट टाइम बघितली तेव्हा काही वाटलं नाही. त्याच्यानंतर जेव्हा आमच्या खूप साऱ्या गोष्टी झाल्यात ना, जेव्हा मला फर्स्ट टाइम समजलं की ते ऑर्केस्ट्रा वगैरे होता आणि तू सिंगर आहे आणि आम्ही टॅलेंट शोधणारे लोक आहे, तर मग हिच्यामध्ये टॅलेंट होतं. टॅलेंट सापडलं, डायरेक्ट लग्नच केलं. तर सिंगर होती तेव्हा, सिंगर आता पण आहे पण करत नाही जास्त. तर गाणे वगैरे एकदम बेस्ट गाते वगैरे, गायची तेव्हा पण. मग तेव्हा थोडीशी फ्रेंडशिपच होती आमची. आम्ही एकमेकांना कधी प्रपोज वगैरे केलेलं नाहीये, आता सुद्धा लग्नानंतर सुद्धा केलेलं नाहीये. भांडणं भरपूर केली पण प्रपोज कधी लाईफ मध्ये, अरे बापरे बापरे, नो. बस बस बस. तर हा क्वेश्चनचा आन्सर आहे की काहीच नव्हतं वाटलं स्टार्टिंगला, जस्ट नॉर्मल होतं. सेकंड मीच विचारू का सेकंड पण? मग आता मी तुला विचारतो ना. ठीक. हा फर्स्ट टाइम जेव्हा आपली मुलाखत झाली होती तेव्हा तुला तर आता लक्षात नाही, तू काय सांगशील? नाही ते मला ते ड्रेस आणि त्या ते ड्रेसचं लक्षात सोडून दे, नाहीये. हा बाकीचं सांग आता. मला तर असं वाटलं होतं की तुझं लग्न झालेलं आहे. मी तुला फर्स्ट टाइम तुम्ही म्हणून बोलले होते. तुम्ही म्हटली होती, मग ते बाकी लग्न झालेलं वाटलं, तसं मला काही घ्यायचं विषयच नव्हता ना मनात तर काही. त्या टाइमला जेव्हा फर्स्ट टाइम आम्ही भेटलो, तर सगळ्यात माझा लुक जो होता, सगळ्यात माझा बेकार वाला लुक होता. कारण की पूर्ण दाढी अशी वाढलेली होती, केस एकदम केस वगैरे एकदम अशी झालेले होते. कारण त्या टाइमला ना हे नव्हतं सलून वगैरे ना, तेव्हा पॉसिबल नव्हतं बहुतेक, त्याच्यामुळे ती हाल माझी झाली होती. मला तर हेच होतं की लग्न झालेलं आहे, एक दोन मुलं असते, बस झालं. तुम्ही म्हणून बोलवती, बस संपलं, एवढंच होतं. हा स्टार्टिंगलाच बोलले, नंतर मी तिला सांगितलं, एक्सप्लेन केलं, तुझ्यापेक्षा छोटा आहे म्हटलं मी. तर हा मी म्हटलं होतं ना तुला की मी म्हणलं मी तुझ्यापेक्षा 4 वर्षानं नाही 7 वर्षानं लहान आहे. तर हा तर असं झालं होतं. नेक्स्ट. तुला कधी असं वाटलं का त्याच्यानंतर की आपण परत कधी भेटतो असं काही? बिलकुल पण नाही. आमची स्टोरी अशी आहे की खूप कॉम्प्लिकेटेड टाईप, आणि असा कधी विचार पण आला नव्हता काही की आम्ही दोघं एकमेकांना भेटल किंवा असा काही विचार करल बाबा. आम्ही डायरेक्ट अपोजिट आहे. हा अपोजिट पण होतो. हिचं माइंड तेव्हा वेगळं होतं, हे होते सरकारी ड्युटी वाले, म्हणजे सरकारी पूर्ण जॉब वगैरे, म्हणजे असं स्टडीच्या याच्यामध्ये किंवा अशा टाईप मध्ये ती. आणि जे आमच्या टाईपचे जे प्रायव्हेट जॉब वाले जे मुलं असतात ते तर यांच्या डोक्याच्या बाहेर होते. आणि मला पण स्टडी वाले बिलकुल आवडत नाही जास्त, म्हणजे जे असे नुसतं स्टडी मध्ये घुसून मला पण याचे आवडत नाही, पण मग आता काय. तर तेच असतं, जी गोष्ट जिस चीज को अगर आपण सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे हटाने की दिन. डायरेक्ट चेंज करून टाकलं. तर हा तर काय क्वेश्चन होता की क्वेश्चन काय होता? तर असं होतं आमचं. आता नेक्स्ट तुझं सांग ना, तुला कधी असं वाटलं होतं की आपण दोघं एकमेकांनंतर भेटाल का म्हणून? नाही बिलकुल नाही, कुठं डोकं लावते याला. हा नेक्स्ट. जेव्हा फर्स्ट टाइम तुम्हाला बोलला होता तेव्हा तू असा नर्वस होता की काहीच नव्हता ना? ते पण माहिती. नर्वस म्हणजे त्या टाइमला माझं असं होतं की मी थोडस असं एक्स्ट्रोवर्ट असतात ना मुलं, तर मी त्या टाइपचा होतो, बिंदास, ज्याला त्याला बिंदास बोला. मी नव्हते बोलत जास्त. ही तर काय हिला तर टाइम किती 3-4 एक हप्ता लागला हिला माझ्याशी बोलताना, म्हणजे बोलायला, म्हणजे मला हिचं नाव किंवा मग हाय हॅलो करण्यासाठी 1 ते 1.5 हप्ता लागला.
मी जास्त बोलत नव्हते हिचे जे फ्रेंड होते ना एक दोन तर त्यांच्यासोबत बिंदास बोलत होतो मी बोलतच नव्हते ना आणि तुला. हिच्या फ्रेंड्स वाले मस्त म्हणजे तिचे फ्रेंड लोकांसोबत मी भरपूर फ्री झालो होतो किंवा त्या सुद्धा माझ्यासोबत एवढ्या फ्री झाल्या ती ही बोलत नव्हती मला. मी हिला असं समजायचो जे माझे ओळखीचे मी त्यांनाच बोलत मी हिला असं समजायचो की काय करणार आहे असं शांत बसून असं हे करून आणि मी पण हिला काही भाव देत नव्हतो. मी म्हणलं हा जा भाव तुला कोण भाव देत होतं मी तुझ्याकडे बघत सुद्धा भाव हा तर मी सुद्धा म्हणजे ही मला बोलत नव्हती किंवा मी आता आपण जर एक फ्रीली बोलतोय एक ग्रुप आहे आपला त्यांच्यासोबत आपण फ्रीली बोलतोय तर आपण त्यांच्यासोबत फ्रीली बोलणार. जे असं एका कोपऱ्यात ज्याला एका कोपऱ्यात बसून राहायची सवय किंवा त्याला माझ्या ओळखीचे होते मी त्यांनाच बोलत होते. आता तू त्यांना पण जास्त बोलत नव्हती म्हणजे त्या तर माझ्याशीच बोलायच्या ना तुला त्या पण भाव देत नव्हत्या नंतर. हा तर मग आम्ही मस्त मस्ती करायचो धिंगाणा करायचो. पण जेव्हा मला माहित झालं की ही सिंगर आहे मग लगेच मी इकडं असा लगेच मग हाय हॅलो काय करतेस तू काय करतेस काय नाही मग कसं गाणं म्हणतेस तू एम बघे बघणी बागोदरी अशा टाईपची सिंगर आहे की भारीवाली सिंगर आहे. मग तिनं मला एकदा गाणं ऐकून दाखवलं होतं तेव्हापासून मग जरा पोलाइटली बोलणं किंवा नाही तर मग मजा उडवत होतो हिची भरपूर सारी. तर असं झालं होतं आमचं. नेक्स्ट अशी एखादी गोष्ट सांग की फर्स्ट टाइम आली बरं की ती आठवली तर तुला आता पण हसू येतं म्हणजे असं एक टाइम मध्ये तुझं हसायला येतं. हा म्हणजे असं एखादं मुवमेंट म्हणजे कोणत्या टाइप मध्ये म्हणजे फनी फर्स्ट स्टार्टिंग हा तेच एका कोपऱ्यात बसून काय आणि आणखी एक हे व्हायचं की ती गोष्ट नाही सांगायला हा तर हे एका कोपऱ्यामध्ये पहिल्या वेळेस माझा आवाज ऐकल्याच्या नंतर काय वाटलं होतं पहिल्या वेळेस सिंगिंग का मला वाटलं ते पहिले आवाज चांगला आहे माझा काय खराब आवाज जर समज जे फर्स्ट टाइम तुम्हाला स्टार्टिंगला बोलली होती तेव्हा आज वाटत चलो निघलो यहाँ से चलो कळती. पण जेव्हा मी सिंगिंग हिची ऐकली ना तेव्हा बस म्हणजे डायरेक्टली असं स्टॉप झालो बस साईडलाच बसली मस्त स्लो आवाजामध्ये गाणे म्हणते सगळेजण शांत बसले. आणि कोणतं गाणं म्हणली तू हा हसी बन गई ते वाला सॉन्ग आज पण आठवतं मला की क्या खूब रबने किया बिन मांगे मुझको दिया वरना है मिळता का. तिचे जे एक्सप्रेशन्स आणि तिचा जो तो सूर आहे तो आज सुद्धा आतापर्यंत मला म्हणजे तो बसलेला आहे आणखी. तर तो एक कॅप्चर मुवमेंट होता की जो लाईफ टाईम मला ना कधी पण आठवला ना तर तो असा जात नाही तो वाला मुवमेंट वाला माझा. तर ते वाला एक बसलो होतं त्याच्यामुळे ते डॉट्स भेटले आणि आलो इथपर्यंत. आता काय करणार मित्रांनो. नेक्स्ट तुला माझा आवाज ऐकला मला असं वाटलं होतं की मला कान कशाला असं मला कानच नव्हते पाहिजे. आणि मी कोणतं गाणं म्हटलं ते कहते खुदा ने इस जहां में सभी की आठवतंय तुला. मला वाटलं की तू मला असं तरी समजते तेव्हा होत म्हणजे आता पण तसं समजते काय. हा माझ्या कोणत्या बिहेवियर न तुला फर्स्ट टाइम इम्प्रेस केलं कारण की स्टार्टिंग मध्ये इम्प्रेस कधी झाली तू म्हणजे केव्हा झाली कोणत्या माझ्या वागण्यामुळे तू इम्प्रेस झाली. बिंदास राहणं असं भारी वाटलं हा असंच पाहिजे फनी एकदम बस तेच वाटलं. पण फनी विचार करताना तुम्ही काय विचार करत माझ्याबद्दल सिरियस आलं नाही तुमच्या गॉसिप अजून असं होतं पण मग ते चांगलं पण वाटत होतं की असं पण पाहिजे म्हणून. अच्छा ओके असं वाटलं होतं पण होत होतं ना मग सिरियसली घेत नाही किंवा काय. आता मला आवडतं मला कोणी सिरियसली घेतलं नाही पाहिजे ही गोष्ट मला आवडते की कोणीच मला सिरियसली नाही घेतलं नाही घ्यायला. माझ्या कोणत्या लुक्सने तुला फर्स्ट टाइम इम्प्रेस केलं होतं. लुक्सने इम्प्रेस झाली का पण तू कधी माझ्या मी फक्त बोलणार
म्हणजे असं तुला कधी वाटलं नाही हा, की वाटलं यार होतं हा ना. भारी दिसतोय म्हणून वाटलं होतं कधीतरी, एकदा. किंवा लुक असं एखाद्या वेळेस मी हा, काहीतरी वाटलं बन- होतं. एक ना ऑरेंज कलरचं असं जॅकेट वालं जॅकेट होतं एक, हा, हा, त्याच्यावर मला भारी वाटलं. व्हाईट वाले कॅप, हा, जॅकेट, ते इथून पण व्हाईट. इथून व्हाईट तू होतं. होती का तेव्हा? म्हणजे तो जेव्हा ड्रेस हा. घालायचो मी तेव्हा तू होती का? बघितलेलं आहे मी तुला त्याच्यावर. म्हणजे तू असं लाईव्ह हा. बघितलेलं मग? बघितलेलं आहे. बघितलं नाही? वाव. बघा आमची स्टोरी मित्रांनो, जर तुमचं कधी असं कोणाची सिच्युएशन चालू असेल ना की यार एकमेकांना काही भाव देत नाही, किंवा असं काही होतंय, भावच देणं नाही, किंवा एकमेकांसोबत नाही तसं म्हणजे contact- डायरेक्ट अपोजिट ना. तू Opposite, हा. बडबड बडबड, मी एकदम शांत, शांत. कोण जास्त कोणाला बोलणार हम्म. नाही. तर तरी पण आम्ही दोघं आता एकमेकांसोबत आहे, एकमेकांना तरी पण त्याच्यामुळेच असं अपोजिट. अपोजिट. पण मग त्याच्यामध्ये आणखी, तर हा, तुला असं कधी वाटलं की नाही यार हे म्हणजे सोबत राहूया किंवा करूया डेटिंग वगैरे, केव्हा असं वाटलं तुला? म्हणजे एडिटिंग म्हणजे कशाचं? डेटिंग एडिटिंग करूया ना, कशाची एडिटिंग करायची? बघा मित्रांनो, आमची ट्युनिंग आणि आमचे माइंड आणि आमचे विचारधारा किती मिळतात होतात, तरी पण आम्ही अरे ते सोबत आहोत. एडिटिंग एवढे आमचे विचार editing एवढे आहे. आमचे विचार मिळतात ना, त्याच्यामुळे आम्ही सोबत आहे मित्रांनो. आमची एडिटिंगच्या एडिटिंग. जागी हा. डेटिंग एडिटिंग. तर असं आहे मित्रांनो आमची लाईफ. तर हा, केव्हा तुला असं वाटलं होतं म्हणजे? घरच्यांची पहिले केलं. हा, नाही, आज हा तर कधी आमची जी ओळख वगैरे, आम्ही कधी एकमेकांना प्रपोज केलंच नाही डायरेक्टली. एंगेजमेंट हा. म्हणजे असं फ्रेंडली, आता पण आम्ही फ्रेंडलीच आहे, असं प्रपोज काही करत नाही आम्ही एकमेकांना. पण मी भांडणं करन तुला प्रपोज. तर असं आहे आमचं. तर प्रपोज वगैरे कधी करत नाही आम्ही एकमेकांना. आम्ही फक्त लग्न केलंय, प्रपोज नाही करत आमच्या. हा, प्रपोज नाही करत आम्ही, आणि केलं पण नाही कधी आम्ही. पूर्ण असं चालू आहे आमचं. पण मग तू विचार कधी केलता की? विचार मी केलाच नाही. ते कसं झालं समजलंच नाही. फर्स्ट टाइम भेटलं तेव्हा तुला काय वाटलं होतं? मी सिंगल आहे की? लग्न झालेलं वाटलं होतं ना, मला सांगितलं ना, 2 अरे लेकरं हा. अजून सांगितलं ना. ओके ओके. आणि काय वाटलं तुला? ओ स्मार्ट आहे की मस्त म्हणजे? हा, फर्स्ट टाइम मध्ये तो स्मार्टच वाटलं होतं की अरे किती ओव्हर ऍक्टिंग करतोय, थोडस तरी शांत बसायचं, एवढं भनभन करत राहत, असं वाटलं होतं फर्स्ट टाइम मध्ये. बरं, पण मग नंतर जेव्हा बोलणं ते झालं त्याच्यानंतर नाही असंच आहे म्हणून असं झालं. कसं वाटलं होतं? जास्त कन्फ्युजिंग, स्मार्ट और इंटेलिजंट और कन्फ्युजिंग. माझ्या बाबतीमध्ये एखादी चांगली गोष्ट जी तुला आता आठवते तेव्हाची, हा, जेव्हा आपला असं काही विचार नव्हता वगैरे, तर तेव्हा एखादी अशी गोष्ट की जी आठवते की नाही ही बाकी लोकांपेक्षा काहीतरी वेगळी आहे? हे सगळ्यांना बोलणं, खुश राहणं, बिंदास राहणं. अच्छा, बाकीच्या लोकांपेक्षा वेगळी. हा. ओके. हा, एक क्वेश्चन लास्ट वाला विचारते मी. आता लग्नाला किती दिवस झाले? 1.5 महिना. 1.5 महिना. 1.5 महिन्याचा एक्सपिरियन्स सांगायचा का? रिव्ह्यू. हा. अच्छा, तर 1.5 महिन्याचा जो आमचा रिव्ह्यू आहे मित्रांनो, आमचा नाही, पर्सनली तुझं सांगायचं की तुला नेमकं काय वाटतंय लग्न झाल्यापासून कसं आहे. नको रडू, नको रडू. तर आणि कॅमेरा चालू आहे म्हणून हे असेल, नंतर कॅमेरा बंद झाला का? काय ओके. तर हा, आणि तुम्हाला आता फर्स्ट टाइम सांगतो मी की आमच्या लग्नाला 1.5 महिना झाला, आणि आज फर्स्ट संडे आहे की जो आम्ही दोघं जण सोबत आहेत. फर्स्ट संडे आहे की आम्ही दोघं जण म्हणजे असं सोबत टाइम स्पेंड केलाय आज पूर्ण दिवस आम्ही. एकही संडे असा नाही गेला की ज्याच्यामध्ये आम्हाला पर्सनल म्हणजे आम्ही दोघं सोबत आहे म्हणून. तर तो काही एक, संडेला मी तिकडे, काही संडेला कोणी आलेलं आहे. हा, तर असं झालं म्हणजे पर्सनल टाइम कधी भेटला नाही, आणि बेस्ट राहिला. फक्त जो संडे. जो 1.5 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे, तर त्याच्यावर मी सांगू शकतो की एकदम बेस्ट आहे. लग्नाचा जो डिसिजन होता माझा तो एकदम बेस्ट आहे. असे डिसिजन मला असं वाटतं 3-4 केलेले अजून. तर मस्त डिसिजन राहिला माझा. रोज सकाळी बिचारी मेहनत घेते, सकाळी उठते, नाश्ता वगैरे बनवते, आणखी काय काय ट्राय करू, सगळ्या गोष्टी ट्राय करते मस्त, आणि
मला ते इम्प्रेस करायची गरज नाही आहे, कारण की ऑलरेडी केलंय म्हणून तर डिसिजन घेतला आहे. पण जर अजून डिसिजन घेण्याचा चान्स भेटला मला, तर मी इथंच डिसिजन घेते. तर हा, तर मस्त राहिला ओव्हरऑल. जर कोणाची अशी इच्छा आहे की बाबा लग्न करण्याची वगैरे, हसा खेळा, मस्त बिनधास्त शिस्त करा. पाळा आणि बिंदास लग्न करा. तुझा कसा राहिला एक्सपिरियन्स? माझा तर एकदम छान. वा, बघा मित्रांनो, छान राहिला. नाही आणखी? खरंच रिव्ह्यू चांगला. द्या ना. तेच ते एकदम भारी, काही प्रॉब्लेम नाहीये, लग्न करू शकता. 1.5 महिन्यात एवढंच बोलू शकते मी. त्याच्यामुळं आमची जमते. कुछ भी लेना देना नहीं है. तू काही कर, मी काही करू. हा ठीक आहे, तू तुझ्या हिशोबाने ओके, मी माझ्या हिशोबाने ओके. तुमचं काय चालू आहे? बोला ना, तुम्ही काही बोलत नाही. तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये बोला आणि बोला. कमेंट मध्ये आम्हाला कमेंट आल्यात भरपूर, आणि आम्ही आता चेक केलं होतं, किती होते व्ह्यूज होते ना? 123, 111 पासून 123. संध्याकाळी लोक फ्री होतात ना, तर मस्त सपोर्ट दिला. मस्त आमचा हा राहिला एक्सपिरियन्स. आम्ही किती वर्ष सोबत, किंवा किती जे आमचं बाकीच्या गोष्टी आहेत ते घरच्यांना डिस्कस करून आम्ही त्या गोष्टी सगळ्या शेअर करू तुम्हाला, सगळ्या व्यवस्थित. कारण की हा, तर आता ही सुद्धा हे ना, जेव्हा ही काय म्हणतात त्याला, तू जेव्हा कम्फर्टेबल होशील, ही जेव्हा कम्फर्टेबल होईल, तेव्हा आम्ही बाकीच्या गोष्टी तुम्हाला डिस्कस करू. कारण आणि सांगू सगळ्या आमच्या स्टोऱ्याज वगैरे, अप्स अँड डाऊन्स आमचे. हा, आमचे जे अप्स अँड डाऊन्स होते ते एका टॉपिकवर बोलता बोलता दुसऱ्या 2-4 टॉपिकवर भरकटत जायचं. तेच ना, ते भरकटत गेलो मी. 27 तारखेला एवढं भरकटला गेलो, काय सांग. तर बस 27 ऑक्टोबरला सगळ्यात ते जास्त आता दुसरं चालू झालं परत. समजलं नाही मित्रांनो. सेम टू यू. माझं पण तेच झालं होतं, मला समजलंच नाही काय झालं तर त्या दिवशी असं. त्याच्यामुळे तर आपण सोबत आहे ना. तर चला एंड करू. चला, तर आमचा ब्लॉग आता आम्ही इथेच खतम करणार आहेत मित्रांनो, कारण बाकीचे काम सुद्धा आहे. संध्याकाळचं जेवण बनवणं आहे, वापस भरकटत जातोय. तर तुम्ही तर बाय बाय.